हाय गाईज, माझ्या या हॅपी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट आणि कुरकुरीत उपवासाची आलू टिक्की. यासाठी लागणारे साहित्य: उकडलेले बटाटे 4 किसून घ्या, राजगिरा पीठ किंवा साबुदाणा पीठ 2 ते 3 चमचे बाइंडिंग साठी, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी, हिरव्या मिरच्या 2 ते 3 बारीक चिरलेल्या, किसलेले आले 1 छोटा चमचा, जिरे पावडर 1 चमचा, मीठ चवीनुसार, लिंबाचा रस 1 छोटा चमचा, कोथिंबीर बारीक चिरलेली, साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल टिक्की शॅलो फ्राय करण्यासाठी. कृती पाहूया. एका मोठ्या भांड्यात उकडलेले आणि किसलेले बटाटे घ्या. त्यात शेंगदाण्याचे कूट, साबुदाणा पीठ, हिरवी मिरची, आले पेस्ट, जिरे पावडर, सैंधव मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. मिश्रणाचा गोळा मळून घ्या. आता हाताला थोडे तूप किंवा तेल लावून या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे घेऊन टिक्कीचा चपटा गोलाई आकार द्या. एका पॅन मध्ये तूप किंवा तेल गरम करा. टिक्की पॅन मध्ये ठेवून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत आणि सोनेरी रंगाची होईपर्यंत शॅलो फ्राय करा. आता गरमागरम आलू टिक्की तयार आहे. ही टिक्की तुम्ही उपवासाची खोबऱ्याची चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता. ही उपवासाची वेगळी आणि चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आणि माझ्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छान छान खमंग रेसिपी सोबत.